दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठायी हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे हे प्रभू, प्रभू, तुझ्या उच्चाराच्या देवधर्माचा संदेश त्याने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्याद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नित्यसहाय करणाऱ्या मातेचं नवीन प्रार्थनेचा हेतू. अतिपवित्र निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्यसहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझकडे येतो व मिळविलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणारे माते, आम्ही तुझवर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. ही नित्यसहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळविण्यासाठी सामर्थ्य, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. ही नित्यसहायक माते, आम्हासाठी विनंती कर. लोकसमुदायाची प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना इथे लग्न समयी पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण इथे जमलो आहोत. आमची प्रार्थना आहे आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्यसहायक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जीविताचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस. तुझे नाव सदैव, विशेषतः मोहप्रसंगी व मर्तेसमयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ऐक. तुझे नाव उच्चारणातच आम्ही समाधान मानणारे नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्यसहायक माता आहेस असे आम्ही दर्शवू. अही गरजांसाठी प्रार्थना. हे नित्यसहायक माते, श्रद्धा पुन्हा अंतःकरणाने आम्ही तुझ्यासमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव आणि समाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हाला क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल, तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हास धैर्य दे. हे नित्यसहायक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे, तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती तुझकडे करीत आहोत. लोकसमुदायाचे आव्हान. आपण प्रार्थना करूया. आपले पोप फ्रान्सिस, आपले बिशप फेलिक्स
आपले केंद्राचे आणि राज्याचे राज्यकर्त्या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्या सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. पवित्र आत्म्याने नवेला करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना कृपा द्यावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. नवेला करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावे म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नवेनाच्या भक्तांना मृत व्यक्तींना शांती लावावे म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. आजच्या नवेनाचा विशेष येतो व इथे हजर असलेल्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. आपण आपल्या मनात थोडा वेळ शांत राहून विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरेकडे प्रार्थना करूया. आभार आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल. हे प्रभो आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. साक्रमेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल. हे प्रभो आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आम्हा नवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व एक देणग्याबद्दल. हे प्रभो आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. अनेक वेळेला पवित्र मरीने आपल्या विनंत्या मान्य केलेल्या आहेत. नित्यसाईक मातेच्या आता आपण आभार मानूया. आजारांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो शारीरिक आजाराने दुर्बळ झालेल्या या सेवकांकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यानं उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे आम्ही मानू. आमेन. थोडा वेळ शांत राहून आपल्या कुटुंबात, आपल्या आजूबाजूची माणसं आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, मानसिकदृष्ट्या दुर्बळ झालेले आहेत, एक क्षणभर शांत राहून पवित्र मरीकडे प्रार्थना करूया. तुमचे संरक्षण कराव्यास प्रभू येशू तुमच्या जवळ असो, तुमचे पालन कराव्यास तुमच्या मध्ये असो, तुमचे मार्गदर्शन कराव्यास तुमच्या समोर असो, तुमचा सांभाळ कराव्यास तुमच्या पाठीशी असो, तुम्हाला आशीर्वाद द्याव्यास तुम्हाला असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. लोक समुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्यसाईक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांची तू वाटप करतेस. तू पाप्यांची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्त समवेत तू सर्व नरकांच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा जो ख्रिस्त तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. मोहसमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्यसाईक माते, आमच्या पापांची क्षमा, येशूवर प्रीती, जीवनात कायम चिकाटी आणि तुझकडे धाव घेण्याची सुबुद्धी ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. महान नमो मरिया, सर्व युगांतील ख्रिस्ती लोकांचे एकचित्त होऊन मरीची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया.
नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. हे देवाच्या माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, तू आपली माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी म्हणून माता दिली आहेस. तिच्या तसबिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. आजच्या मिसाचे हेतू. वाढदिवसानिमित्ताने देवाचे आणि माऊलीचे आभार. सामुदायिक हेतूपेटीमध्ये टाकलेले सर्व हेतू, तुमच्या मनात असलेले सर्व हेतू, स्वर्गवासी सेलेस्टिन गन्सर्विसच्या स्मरणार्थ ही मिसा अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. माझ्या बंधू भगिनीनं, परमेश्वर जो आहे तो आपल्या आजारावर एकमेव मार्ग आहे. आपले आजार तो दूर करू शकतो. पवित्र मरिया, आरोग्याची माता, ही आपल्यासाठी नेहमी मध्यस्थी करते. तिच्याकडे आपले सर्व आजार, आपले दुखणे प्रभू परमेश्वरापासून पोहोचूया. आता मिसामध्ये सहभागी होण्यासाठी पात्र ठरावे म्हणून एक क्षणभर शांत राहूया आणि आपल्या पापाची आपण कबुली देऊया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगाईने मी फार पापे केलेले आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. पुण्यती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरियेच्या वैभवाचे स्मरण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत.
तिच्या प्रार्थनेच्या सहाय्यानं तुझ्या कृपेचे आम्हाला वरदान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पौलाने करिंथेकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. बंधुजनहो, जसे आध्यात्मिक वृत्तीच्या माणसाबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दैहिकाबरोबर, जसे ख्रिस्तातील बाळकाबरोबर तसे मला बोलावे लागले. मी तुम्हास दूध पाजले, जड अन्न दिले, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा आणि कलह आहे, त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही आणि मानवी रीतीने चालता की नाही. कारण जेव्हा एखादा म्हणतो मी पौलाचा आहे, दुसरा म्हणतो मी अपोलोसाचा आहे, तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही. अपोलोस कोण आणि पौल कोण? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत. ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. मी लावले, अपोलोसने पाणी घातले, पण देव वाढवत गेला. म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढवणारा देव हाच काय तो आहे. लावणारा आणि पाणी घालणारा हे एकच आहेत. तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल, कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. ज्या लोकांस देवाने प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. ज्या लोकांस देवाने प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानव जातीला तो निरखतो. ज्या लोकांस देवाने प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो. त्या सर्वांची हृदय घडवणारा आणि त्याची सर्व कामे जाणणारा तो आहे. या लोकांस देवाने प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करत आहे. आमचे सहाय्य आणि ढाल तोच आहे. त्याच्या ठायी आमच्या हृदयांना आनंद आहे. त्याच्या पवित्र नामावर आमची श्रद्धा आहे. ज्या लोकांस देवाने प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य.
आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि बरोबर सुद्धा. लोकच्या शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू सभास्थानातून उठून सिमोनाच्या घरी गेला. सिमोनाची सासू कडक तापाने पडली होती. तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने तिच्यावर ओढून तापाला दटावले. तेव्हा तिचा ताप निघाला आणि लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली. मग सूर्यास्ताच्या वेळी ज्या सर्वांची माणसं नाना प्रकारच्या रोगांनी पिडली होती त्यांनी त्यांना त्यांच्याकडे आणले आणि त्यांनी त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यास बरं केलं. तू देवाचा पुत्र आहेस अशी ओरडत भूतं देखील पुष्कळ माणसांतून निघाली. परंतु त्याने त्यास धमकावले आणि बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे ही त्यास ठाऊक होती. मग दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्याजवळ आला आणि आपल्यापासून त्यांनी जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते. परंतु तो त्यास म्हणाला, मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठी मला पाठवलेलं आहे. मग तो यहुद्याच्या सभास्थानामध्ये उपदेश करत फिरत होता. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताच्याही माझ्या बंधनी भगिनीनो, या सध्याच्या लॉकडाऊन काळामध्ये थोडे लोक अस्ताव्यस्त झालेले आहेत. अनेक लोकांच्या मनामध्ये भीती आहे. पण मला आनंदाने आज एक गोष्ट तुम्हासमोर मांडायची आहे, सांगायची आहे. आम्ही फादर्स जो रूममधून बघतो, या रमेश माऊलीचा समोर देवाच्या बाजूला स्टॅच्यू आहे. अनेक तरुण तरुणी, अनेक तरुण कुटुंब छोट्या मुलासह एकत्र येतात. आपल्या पॅरिश असे नाही, आपल्या कोळीवाड्यामधली, उत्तर वस्तीमधली, वस्तीच्या निराळ्या भागातून येतात. मोठ्या आनंदाने गुडघे टेकतात, प्रार्थना करतात. का आपल्याला माहीत आहे रमेश माऊली म्हणजे उपायाची माऊली आहे. हे लोकांच्या मनामध्ये बिंबलेलं आहे. लॉकडाऊन असू द्या, करोना असू द्या, लोकांमध्ये जी श्रद्धा आहे हीच आपली खरी ताकद आहे. आणि म्हणून माझ्या बंधूंनी भगिनीनो, त्या दिवशी मी एकटाच असं टेरेसवर फिरत होतो आणि एक कुटुंब आलं, छोटीची 2 मुलं आणि तिची मम्मी डॅडी, तरुण कुटुंब. सगळ्यांनी गुडघे टेकली, हातामध्ये रोजरी घेतली आणि ज्या पद्धतीने ते रोजरी करत होती, मी थोडा वेळ थांबलो आणि त्यांच्याकडे बघत होतो की काही श्रद्धा आहे. या काळामध्ये अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहे, आता देवळे बंद आहे, श्रद्धा गेली नाही. कधी तुम्ही देवळात जाऊन बघा, काय ती श्रद्धा या मुलामध्ये. आणि शनिवार आपल्याकडे नोव्हेनाचा दिवस असतो, कितीतरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक आहेत. म्हणून माझ्या बंधूंनी भगिनीनो, या करोनाच्या पार्श्वभूमीवर जरी भीती असली तरी आपली श्रद्धा आपली ताकद आहे. याच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलेलं आहे. संत पॉल कर्दीकरात लिहिताना सांगतो, छोटी बाळं आहेत, छोटं खाणं खाणार, त्याला भरवावं लागतं, पण श्रद्धेमध्ये दृढ होणार, त्याला भरवावं लागणार नाही. त्यांची श्रद्धा, त्यांची ताकद होणार. युअर फेथ विल बी युअर पॉवर. आणि म्हणून माझ्या बंधू भगिनीनो, असं एक गाणं आहे ना, होता कशाचं निराश, होता कशाचं निराश, शेवटी शेवटी विजयी आपलाच. ही खरी श्रद्धा आहे. आणि माझ्या बंधू भगिनीनो, आपल्या थोडंसं जवळ मिलेक्रिस क्रॉस आहे. किती भाविक पावसामध्ये, थंडीमध्ये, उन्हामध्ये गुडघे टेकून तिकडे प्रार्थना करत आहे. त्याचं नावच मिरॅक्युलस आहे, चमत्कारिक क्रॉस आहे. ज्या ज्या वेळा तिकडून मी गाडी घेऊन जातो, येतो त्यावेळेला प्रार्थना करतो, एक क्षणभर प्रार्थना करतो मनामध्ये आणि मला बरोबर वाटते. म्हणून माझ्या बंधू भगिनी, आज नोव्हेनाच्या 4थ्या दिवशी
पवित्र मरिया आरोग्याची माता. आणि आजच्या वाचनामध्ये आपल्याला तेच सांगितलेलं आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये 2 गोष्टी आपल्याला प्रकाशाने जाणवतात. पहिली गोष्ट अशी आहे की पेत्राची सासू ही तापाने पडली होती, म्हणजे झोपली होती, आजारी होती. आणि मग तिला येशूला विनंती करतात की पेत्राची सासू आजारी आहे, खाटीवर पडलेली आहे. तिकडे एक शब्द मला आवडला, तो टाकलेला आहे. इंग्लिशमध्ये रिबुक म्हणतात, रिबुक. आणि मराठीमध्ये तापाला धमकावले, दटावले. आपण आजाराला कसं दटावणार, आजाराला कसं सांगणार दटावून धमकावून. परंतु माझ्या बंधूंना प्रयोग करून बघा, येशू आजारापेक्षा मोठा आहे, येशू आपल्या दुःखीलापेक्षा मोठा आहे. येशू आपल्या श्रद्धेमध्ये जर आला तर आपली ताकद मजबूत होऊ शकते, हे दाखवायचा तो पहिला मुद्दा आहे. म्हणून येशूने त्या तापाला धमकावलं, ती बरी झाली. आपलं कसं कळणार दॅट शी वॉज क्लीन, ती हेल्दी झाली पुन्हा? कारण नंतर ती त्यांची सेवा करू लागली, असं बायबलमध्ये आता आपण ऐकलं, असं आपण पाहिलेलं आहे की ती सेवा करू लागली. याचा अर्थ असा आहे, पहिला मुद्दा आहे आजारातून मुक्ती मिळवणे, आणि दुसरी गोष्ट आहे इतरांना साक्ष देणे, इतरांची सेवा करणे, हे महत्त्वाचं आहे. म्हणून येशू ह्यामध्ये आपल्या जीवनामध्ये 2 गोष्टी सांगत आहे. पहिल्या वचनात संत पौल सांगल्याप्रमाणे श्रद्धा मजबूत झाली पाहिजे. बी मॅच्युअर्ड इन युअर फेथ. म्हणून आपली श्रद्धा जर मजबूत झाली, ती ताकद आपल्याला मिळाली, तर कोणता आजार जर असेल तर त्या आजाराला आपण धमकावू शकतो. पुढे एक शब्द आहे, तसाच शब्द रिब्युकिंग. अनेक भूतं काढली आणि रिब्युक द्या, याचा अर्थ त्यांना धमकावले, तो शब्द तिकडे वापरलेला आहे. याचा अर्थ येशू या भूतापेक्षा आजारापेक्षा मोठा आहे. ही श्रद्धा आपल्या माऊलीच्या समोर मला दिसली त्या दिवशी, ही तुमच्यामध्ये आहे. अनेक लोक येत आहेत, घाबरायचं नाही, हा जो काळ आहे जाणार, हा लवकरच जाणार. ही श्रद्धा आपण मानली तर त्याप्रमाणे होणार आहे. माझे बंधू भगिनींनो, येशूच्या कार्यामध्ये एक अति महत्त्वाचं कार्य होतं, ते म्हणजे हिलिंग करणं, आरोग्याचं दान देणं. येशूच्या कार्याचा एक भाग होता. म्हणून बायबलमध्ये अनेक वेळेला आपण पाहिलेलं आहे की येशू अनेक लोकांना बरं करतो, डोक्यावर हात ठेवून बरं करतो. आणि एक आनंदाने आता तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे, आणि ती अशी की चर्चला प्रभू येशूने पवित्र आत्म्याच्या दानांद्वारे मोठं केलेलं आहे. जे दान पित्याकडे होतं ते त्यांनी येशूकडे दिलं. हे फिलिपिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये आपण वाचतो ना, गॉड एम्प्टीड हिमसेल्फ इन जीसस अँड जीसस एम्प्टीड हिमसेल्फ इन द चर्च. आणि हे जे केलेलं आहे ते त्यांनी आपल्यामध्ये दिलेलं आहे. ख्रिस्त सभेमध्ये ती हिलिंगची पॉवर आहे, ख्रिस्त सभेमध्ये दैवी कृपा आहे, चर्चला दिलेली आहे. आम्ही फादर अभिषिक्त केलेले आहेत, आपले बिशप्स अभिषिक्त आहेत, अनॉइंटेड आहेत, आणि म्हणूनच ही शक्ती आम्हाला मिळालेली आहे. माझा काय अधिकार तुमचं कुंसार ऐकण्याचं, माझा काय अधिकार तुम्हाला पापाची क्षमा करण्याचं? मग कोणाकडून मिळते? त्या येशूकडून मिळते. आम्ही जेव्हा फादर होतो, अभिषिक्त होतो तेव्हा. त्यामुळेच मुद्दा असा आहे, आनंदाने सांगावंसं वाटतं की चर्चकडे ही देणगी येशूने दिलेली आहे. म्हणून हजारो लोक चांगल्या कुंसाराद्वारे, प्रभूच्या शब्दाद्वारे, मी आता बोलताना तुमच्या हृदयामध्ये काय होत असते, हे हिलिंग आहे, हे बरं होणार आहे. म्हणून तुम्ही श्रद्धा ठेवली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे, ह्यामध्ये आपल्या पवित्र मरियेला प्रथम स्थान दिलेलं आहे. काल्वरी टेकडीवरती जेव्हा शेवटची घटका येशू मोजत होता, तेव्हा त्यांनी ख्रिस्त बली देणगी दिली. योहान, पहा, ही तुझी आई. ती ख्रिस्त सभेची आई झाली, तुमची जी माता माझी आई झाली. आणि म्हणूनच पवित्र मरिया आरोग्याची जी माता, ती आपल्यासाठी प्रभू येशूकडे बसून मध्यस्थी करत आहे. या क्षणाला तुम्ही माझं ऐकत असताना तुमचा आजार आहे, मनात आणा आणि या श्रद्धेने सांगा, येशू मला बरं करणार आहे. आणि मी तुम्हाला 100% सांगतो, येशू नक्कीच बरं करणार आहे. माझ्याकडे हजारो उदाहरणं आहेत की पवित्र मरियेच्या मध्यस्थीद्वारे. एक तुम्हाला टिप्स सांगतो, ज्याच्या वेळेला एखादे फादर हिलिंग करतात, एखादं बंधू किंवा भगिनी हिलिंग करतात, त्याच्या हातामध्ये काय असतं माहिती आहे? पाहिलं तुम्ही? कोणत्याही जगाच्या कानाकोपऱ्याचा हातामध्ये रोजरी असते. का ती रोजरी असते? पवित्र मरियेला मध्यस्थी पाडायला सांगतो, एखादा आजार, एखादं दुःखीताना बरं होण्यासाठी. आणि म्हणून माझ्या बंधूंनी भगिनीनो, कॅरिस्मॅटिक प्रार्थनेमध्ये हे तर खूप चांगलं चालतं आणि काय हिलिंग होते. फक्त कॅरिस्मॅटिकमध्ये नाही, या मिसामध्ये
तुम्ही ही मिसा ऐकत असताना, तुम्ही माझा प्रभू शब्द ऐकत असताना, यानंतर ख्रिस्त शरीराविषयी ते संस्कार स्वीकारत असताना, आध्यात्मिकरित्या स्वीकारत असताना येशू आपल्याशी बोलणार आहे. चांगला तयार केलेलं कुंसार, डोक्यावर हात ठेवून केलेली प्रार्थना, पवित्र मिसामध्ये साक्रामेंटामध्ये सहभागी झाल्यानंतर जो आरोग्य आपल्याला मिळणार आहे ते पवित्र मरीच्या मध्यस्थद्वारे आपल्याला मिळणार आहे. म्हणून माझ्या बंधू भगिनींनो, या नवीनाच्या दिवसामध्ये आपण चिंतन करूया, आपण घरी आहोत विचार करूया की मी पण रमेदी माऊलीच्या समोर जाईन, गुडघे टेकून प्रार्थना करेन, मी पण मिलकरीज क्रॉसजवळ जाईन. आपण मागे ते 12 पॉईंट तयार केले होते, प्रत्येकाच्या घरी ते टांगलेले असतील, त्यामध्ये हा मुद्दा आम्ही चर्चमधून टाकलेला आहे की तुम्ही जा प्रार्थना करा. आणि म्हणूनच भीती वाटेल, अनेक वेळेला थोडंसं आजार झाल्यानंतर मानसिक स्थिती कमकुवत होईल, पण होता कशाचं निराश, होता कशाचं निराश, शेवटी विजयी आपणच. या मिसेमध्ये जे जे आजारी आहे, जे जे दुःखी आहेत, त्याच्यासाठी मी विशेष प्रार्थना करत आहे. एक क्षणभर शांत राहू या बंधू भगिनीनो. शक्य असेल तर आपले डोळे बंद करा. आपल्या कुटुंबात जो आजार आहे, आपल्या स्वतःला जो आजार आहे, तो येशूच्या या अर्पणाच्या वेळेला आपण देऊया. हे प्रभू येशू, तू माझा आजार घे. या क्षणाला पवित्र मरीच्या मध्यस्थीकडे प्रार्थना करूया. ती आपली आई आहे, ती प्रभूकडे मध्यस्थी करत आहे. तुमचा आजार, तुमचं दुःख जे आता हॉस्पिटलमध्ये आहे, जे करोनाग्रस्त आहे, कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराने ग्रस्त झालेले आहे, जे मानसिकदृष्ट्या दुर्बळ झालेले आहे, या क्षणाला प्रभू तुम्हाला सांगत आहे, भिवू नको, मी तुझ्याबरोबर आहे. हे रमेद माऊली तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. आम्ही सर्व फादर्स तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहोत, प्रार्थना करत आहोत. प्रभू आपल्याला बरं करणार आहे. हे प्रभू येशू मला बरं कर. हे प्रभू येशू मला या आजारातून बरं कर. हे प्रभू येशू माझी श्रद्धा वाढव. संत पौल सांगतो त्याप्रमाणे माझी श्रद्धा जागृत कर, माझी श्रद्धेमध्ये वाढ कर. प्रभूने तशी कृपा आशा द्यावा. मग आज रमेद माऊलीकडे, पवित्र मरीकडे प्रार्थना करूया. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. माझ्या बंधू भगिनीनो, अखिल मानव जातीचे तारण व्हावे अशी आमच्या परमेश्वराची इच्छा आहे. सत्याचे न्याय मिळविण्यासाठी तो आम्हाला पाचारण करतो. संपूर्ण अंतःकरणाने आपण प्रभूकडे आपल्या विनंत्या ठेवूया. आपलं उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. म्हणा, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्ताची सुवार्ता घोषविणारे पोप फ्रान्सिस, बिशप फेलिक्स, सर्व फादर्स व व्रतस्थांना परमेश्वरी सहाय्य लाभावे म्हणून आपण पवित्र मरीच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. जनतेची सेवा करणाऱ्या राज्यकर्त्यांनी, अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी विवेकबुद्धीला जागृत ठेवून जनतेच्या आरोग्यासाठी व प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण पवित्र मरीच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. पवित्र मरिया आरोग्यदायी माता आहे. कोरोना महामारीच्या या काळात जे व्याधीग्रस्त आहेत ते ईश्वरी स्पर्शाने बरे व्हावेत. तसेच जे डॉक्टर्स, नर्सेस व स्वयंसेवक लोकांच्या आरोग्यासाठी झटत आहेत त्यांना कृपाशक्ती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. समाजामध्ये आपणासमोर आज अनेक संकटे, आव्हाने आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही परमेश्वर सारी भिस्त ठेवून सकारात्मक दृष्टिकोनातून संकटांना सामोरे जाण्यास आपल्याला सामर्थ्य लाभावे म्हणून आपण पवित्र मरीच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. पुढील हेतू मनात आठवूया. कौटुंबिक प्रार्थना. बायबल वाचनाद्वारे सुवार्ता घोषवावी. सर्वांच्या नोकरी धंद्यावर
परमेश्वराचा आशीर्वाद असावा. परदेशातील गेलेल्या तरुण तरुणींचे रक्षण व्हावे. विवाहितांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. चांगले पीक पाऊस मिळावा. प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणाचे रक्षण व्हावे. शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांवर आशीर्वाद असावा. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार आणि सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या या सर्व प्रार्थना आणि श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या तू मान्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. बंधू भगिनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्यांच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरिया हिच्या सन्मानार्थ उत्सव आम्ही साजरा करतो. आमचा स्तुतिरूपी यज्ञ तुला अर्पण करतो. या भेटींचा स्वीकार कर आणि तारणाच्या दिशेने वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर असता. तुमच्या अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ती योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्याने सर्वत्र आभार मानावेत योग्य आणि तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरियेचा सन्मान करत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्यानं तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायनवृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात, तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुसूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. तुझ्या महिमेने
प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्याचा तुगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आपला ईश्वर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेले आपल्या दुःख सणाप्रभू प्रभू येशूने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या आणि शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशूच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ आम्ही तुला जीवनदायी भाकर आणि या तारणदायी कला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर रक्त सेवन करणार आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमच्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान आणि गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमपित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि आम्हाला मोहात पडू नको. ही प्रार्थना निवड वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण करे. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितच म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा आपण एकमेकात शांती वंदन करूया.
जगाची पापे दूर करणाऱ्या देवाची कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. ख्रिस्ताचा शरीर रक्त सत्याची माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंटात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही स्वर्गीय भाकरीचे सेवन केले आहे. कुमारी मरियेची आठवण करून तिचा सन्मान करणाऱ्या आम्हास एक दिवस सार्वकालिक जीवनाच्या मेजवानीत सहभागी होण्यास पात्र कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपण सर्वांवर येवो. आमेन. जा. प्रभूमध्ये श्रद्धा ठेवून तुम्हाला जीवन जगण्यासाठी पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. ईश्वरी पाचारण्यासाठी प्रार्थना. हे प्रभू, आमच्या सनातन मेंढपाळा तुझ्या आज्ञा लवकर देण्यासाठी आमच्या युवक धैर्याची देणगी दे. त्यांची हृदय महान दयासाठी गोष्टीसाठी खुली कर. श्रद्धावंतांच्या सभी भूमी परमेश्वराच्या पाचारणाचे बीज अंकुरित होत असते. म्हणून तुझ्या अनुयांना तुझ्या आज्ञा लवकर देऊन परस्पर प्रेम करण्याची प्रेरणा दे. धर्मग्रामात पालखी कार्य करणारे फादर्स, व्रतस्थ जीवन जगणारे आणि कौटुंबिक जीवन जगणारे अशा सर्वांनी युवक युवतींना उदात्त समर्पित जीवनाचा स्वीकार करण्यास प्रवृत्त करावे. म्हणून त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न कर. त्यांना तुझी कृपा दे. तुझ्या करुणेचे, सत्याचे, न्यायाचे आणि शांतीचे साम्राज्य उभारण्यासाठी आम्ही सतत हातभार लावावा म्हणून प्रार्थना आणि साक्रमेंते याद्वारे आम्हाला प्रभू ख्रिस्ताबरोबर एकरूप कर. आमेन. पावसासाठी प्रार्थना. हे सर्वसमर्थ परमेश्वर पित्या, चराचर सृष्टीच्या निर्माण करत्या, मानवाच्या दैनंदिन जीवनासाठी पावसाची तुम्हाला फार मोठी देणगी दिली आहे. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. यावर्षी आम्हाला पिण्यासाठी, शेती बागायतीसाठी व वीज निर्मितीसाठी चांगला पाऊस दे. अतिवृष्टी, अवर्षण यापासून आमचे संरक्षण कर. हीच प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव सर्वस्व दाखवत असतो. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयनीय आहे. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने बचावलेल्या व्यक्तींना, त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नाला यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा मागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. पवित्र मरियेच्या जन्मदिन नव्यानाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गांतील पित्या, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त
याला धन्यकुमारी मरीने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिन उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा. आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत तो हेतू सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. एक क्षणभर शांत राहून आपली विनंती आपण पवित्र मरियेच्या मध्यस्थीद्वारे ठेवूया. विशेष करून आजारासाठी प्रार्थना करूया. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावे म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्यकुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केलेली आहे. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलीस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेनं तुझ्या लेकराचे हृदय भरून काढ. आमेन. आमेन. हे मोत माऊली आम्हासाठी विनंती कर.